है ना? ओके. आपण आज काय करूया, आपण आज चर्चा करूया आणि आज आपण ना एका नवीन विषयाबद्दल माहिती घेऊया. चालेल तुम्हाला? चालेल. थोड्याशा गप्पा पण करूया आपण आणि एक नवीन विषय जाणून घेऊया ज्याच्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे? ओके. तर जी मुलं नवीन आहेत किंवा जी मुलं आज पहिल्यांदा जॉईन झाले त्यांच्यासाठी एक सूचना की जेव्हा तुम्हाला हो असं उत्तर मला सांगायचं असेल, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हो म्हणून सांगायचंय, तुम्ही मला थम्स अप दाखवा. ठीक आहे? जेव्हा तुम्हाला नाही असं उत्तर सांगायचं तेव्हा थम्स डाऊन. ठीक आहे? म्हणजे मला समजेल की तुम्हाला काय म्हणायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही उत्तर द्यायचंय हो आणि नाहीच्या व्यतिरिक्त, तेव्हा तुम्ही माईक ऑन करून मला तुमचं उत्तर सांगत जा. ठीक आहे? ओके, व्हेरी गुड. आता की नाही मी तुम्हाला माझी स्क्रीन दाखवते, तुम्हाला दिसते की नाही मला सांगा. ठीक आहे? दिसतंय का मुलांना? कोण कोण थम्सअप दाखवतोय बघू दे. ओके, व्हेरी गुड. बापू गावित सरांच्या इथून ज्या मुली आहेत, तुम्हाला दिसते का मुलींना स्क्रीन? छोटस दिसत असेल मला माहितीये, पण काहीतरी दिसतंय का? थोडं थोडं दिसतंय? अच्छा, ठीक आहे. शिक्षकांना मी विनंती करते की जर तुमच्याकडे डिव्हाइसेस म्हणजे टीव्ही किंवा म्हणजे स्मार्ट टीव्ही किंवा असं काही लॅपटॉप वगैरे गॅजेट्स असतील तर उद्यापासून त्यांना त्याच्यावर जॉईन करून द्या, म्हणजे नेक्स्ट क्लास जेव्हा आपला असेल तर जेणेकरून मुलांना मोठ्या स्क्रीनवर नीट दिसू शकेल. आज पहिला दिवस आहे त्यामुळे काही हरकत नाही. तुम्हाला पण तर सगळे अरेंजमेंट करायला थोडा वेळ लागत असेल, बट प्लीज ट्राय करा की तुम्ही लवकरात लवकर मुलांना मोठ्या स्क्रीनवर शिफ्ट करा, जेणेकरून सगळ्या मुलांना दिसू शकेल आणि आवाज पण ऐकू येईल. ठीक आहे? तर मुलांना आज की नाही आपण एक नवीन विषय, मी जसं तुम्हाला मगाशी बोलली ना, तर नवीन विषय काय आहे की डिजिटल लर्निंग नावाचा एक विषय आहे, तो बघणार आहोत आपण. आणि हे डिजिटल लर्निंग म्हणजे काय आहे, खूप अवघड काही नाहीये, सोपं आहे एकदम. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये रोज जाता अभ्यास करायला, तुमचे शिक्षक येतात ना तुम्हाला शिकवायला, है ना? येस. तसंच, अच्छा सगळ्यांना आवाज येतोय? कोणाकोणाला माझा आवाज नीट येतोय त्यांनी हात वरती करा, म्हणजे मला समजेल की माझा आवाज कोणाकोणापर्यंत पोहोचतोय. आवाज तरी पोहोचतोय सगळ्यांपर्यंत? हात वरती करा. मुलांना माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो, येतोय ना आवाज? येतोय ना? हा, ओके, ग्रेट, ठीक आहे. ओके, तर आपण की नाही आज एक असा विषय जाणून घेऊ जो तुम्हाला पुढे जाऊन जवळजवळ रोज तुम्हाला आता वापरावाच लागणार आहे. ठीक आहे? तर ह्या विषयाची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे? तुम्हाला मला कोणीतरी सांगा, या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? इथे हे चित्र आहे ना, या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? कोणीतरी माईक चालू करून उत्तर द्या बघू. कोण सांगेल? नीट निरीक्षण करा चित्राचं आणि सांगा. सांगा, चुकलं तरी चालेल उत्तर, पण उत्तर द्यायचा प्रयत्न सगळ्यांनी करा. ठीक आहे? पहिला चला. हा, मोठ्याने बोल बेटा. टॅब आहे. ओके, आणि काय करतायत ते विद्यार्थी? पाहतायत. हा, येस. तुम्हाला काय वाटतंय ते त्याच्यावरती अभ्यास करत असतील, है ना? येस. अच्छा, तुम्हाला सगळ्यांना टॅब काय आहे ते माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती आहे टॅब? अच्छा, मला सांगा तुमच्यापैकी कोणी कोणी आतापर्यंत कम्प्युटर वापरलाय? हात वरती करून दाखवा मला, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत कम्प्युटरचा वापर केलेला आहे एकदा तरी. अशी जी मुलं आहेत त्यांनी हात वरती करा. वापरलं की
अच्छा, कोणीच नाही वापरला कम्प्युटर? नाही वापरला. अच्छा, पण तुम्ही टीव्ही मध्ये बघितलाय है ना? येस. आणि टॅब पण तुम्ही सगळ्यांनी टीव्ही मध्ये बघितला असेल है ना? येस. ओके, मग तुम्हाला माहितीये का टॅब म्हणजे काय असतं नक्की? काय वाटतं तुम्हाला, काय असतं हे टॅब? मोबाईल सारखं असतं. व्हेरी गुड. पण मग मोबाईल मध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? मोबाईल ऑलरेडी आहे ना, टॅब घ्यायची काय गरज आहे? काय वाटतं तुम्हाला? बेटा एकाने कोणीतरी सांगा, म्हणजे मला स्पष्ट ऐकू येईल. मोठा असतो. मोठा असतो. ओके, व्हेरी गुड. हा, अजून काय असू शकतं फरक मोबाईल मध्ये आणि टॅब मध्ये, सांगा. मला माहितीये तुम्ही वापरला नाहीये, पण आपण एक अंदाज लावायचा प्रयत्न करूया. मी पण नाही वापरल्या टॅब कधी आतापर्यंत, पण मी बघितलंय. चित्र मोठं दिसतं. व्हेरी गुड, खूप छान उत्तर देताय मुलांना. व्हेरी गुड. बाकीच्या मुलांनी पण उत्तर द्यायचा प्रयत्न करा, ठीक आहे? आता ज्या मुलांनी उत्तर दिलं तुमचं नाव काय बेटा? नाव सांग बेटा. गजानन सरांच्या इथून सुवर्णा. सुवर्णा. व्हेरी गुड सुवर्णा, व्हेरी गुड. ओके. अच्छा, आता म्यूट करा सगळ्यांनी, म्यूट करा माईक. ओके ओके. सो आपण की नाही आज ह्याच डिजिटल गॅजेट्स बद्दल जाणून घेणार आहोत आणि ह्यांचं तुमच्या अभ्यासात काय महत्व आहे हे आपण आज बघणार आहोत. ठीक आहे? थोडं इंटरेस्टिंग वाटतंय, काहीतरी वेगळं वाटतंय हे? हो उत्तर असेल तर थम्स अप दाखवा. येस. तर आज आपण हे बघणार आहोत की तंत्रज्ञान म्हणजे कम्प्युटर, त्याच्यानंतर टॅब, लॅपटॉप, ह्या सगळ्यांचा पण वापर करू शकतो आपण अभ्यास करायला, आणि आपण ह्याचा वापर केला तर आपल्या आयुष्यात काय फरक पडू शकतो हे आपण बघूया आज. ठीक आहे? ओके. तर आपण की नाही आता आपण जसं बोलत होतो की नाही की ती मुलं टॅब वरती अभ्यास करत होती है ना, आणि आपण बघतो की काय काय जण लॅपटॉपवर अभ्यास करतात है ना. तर मला सांगा की ह्याला काहीतरी नाव असायला पाहिजे की नाही? हे लॅपटॉप वरती अभ्यास करतो ना आपण, ह्याला इंग्लिश मध्ये की नाही डिजिटल लर्निंग असं म्हणतात. काय म्हणतात? सगळ्यांनी बोला एकदा मोठ्याने. काय म्हणतात? माईक ऑन करून सांगा मला. डिजिटल लर्निंग काय म्हणतात? बोला, माईक चालू करा. तिथे माईकचं बटन आहे बघा मुलांना, ते ऑन करा आणि मला सांगा. माझ्या सोबत बोला म्हणजे तुम्हाला पण लक्षात राहील. बोला बोला. गजानन सरांच्या इथून, संदीप सर, रोशन सरांच्या इथून माईक चालू करून बोला माझ्यासोबत. तिथे एक माईकचं बटन आहे बघा. ही अशीच सुरुवात आहे, आपल्याला इथूनच शिकायचंय छोट्या छोट्या गोष्टी. माईक कसा ऑन करायचा, कॅमेरा कसा चालू बंद करायचा है ना. जर शिक्षक तिकडे असतील तर प्लीज तुम्ही मदत करा मुलांना माईक ऑन करायला. तर आपण ह्याला काय म्हणतो? डिजिटल लर्निंग. म्हणजे आपण जो अभ्यास कम्प्युटरवर, टॅब वरती, मोबाईल वरती, कम्प्युटर वरती आपण जो अभ्यास करतो त्याला म्हणतात डिजिटल लर्निंग. ठीक आहे? काय म्हणतात? बोला बोला. डिजिटल लर्निंग. व्हेरी गुड, एक्सलंट. ओके. तर हे डिजिटल लर्निंग म्हणजे नक्की काय असतं थोडंसं आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे? आता बघा, एखादा ऑनलाईन क्लास असेल. ऑनलाईन क्लास म्हणजे तुम्ही जसं आता आपण करतोय की नाही, आता मी तुम्हाला, आता म्यूट करा मुलांना. आता बोलून झालं ना, आता म्यूट करा. नाही तर मला ना तुमचा आजूबाजूचा आवाज येत राहतो. ठीक आहे? हा, तर आता की नाही मी तुम्हाला ऑनलाईन शिकवते ना, तुम्ही मोबाईल वरती, लॅपटॉप वरती जॉईन झालेले आहात आणि मी पण इकडून माझ्या कम्प्युटर वरून जॉईन झाले.
हा एक प्रकारे ऑनलाईन क्लास झाला. ठीक आहे, जसं तुमचा शाळेमध्ये वर्ग असतो तसा हा ऑनलाईन वर्ग झाला आपला. ठीक आहे, तर ही एक पद्धत झाली शिकण्याची. ठीक आहे, अजून एक पद्धत मोबाईलवर अभ्यास करण्याची किंवा लॅपटॉपवर अभ्यास करण्याची की म्हणजे एज्युकेशनचे ऍप असतात, अभ्यास करण्याचे काही ऍप असतात. तुम्ही सगळे घरी जेव्हा तुम्ही मम्मी पप्पा मोबाईल वापरता ना, कोणाकोणाच्या मम्मी पप्पाकडे अँड्रॉइड मोबाईल माझा प्रश्न समजला तुम्हाला? हा, मग आता नीट ऐका. मी विचारलं की तुमच्यापैकी कोणाकोणाच्या घरी आई वडिलांकडे मोबाईल आहे मोठावाला असावाला. अँड्रॉइड मोबाईल कोणाकोणाच्या आई वडिलांकडे आहे त्यांनी हात वरती करून सांगा. हा, अरे वा, व्हेरी गुड. मग तुम्ही जेव्हा सुट्टीला घरी जाता, सुट्टीच्या वेळेला तुम्ही घरी जाता ना, त्यावेळी तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या मोबाईलवरती काय खेळता? गेम खेळता? हा, खेळता ना? सांगा हो किंवा नाही सांगा. कोण कोण खेळतं आई वडिलांच्या मोबाईलवर? अरे वा, गजानन सरांच्या इथून मुलं खेळतात, प्रियंका मॅमच्या इथून पण मुली आहेत, संदीप सरांच्या इथून पण. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. तर मग तुम्ही मोबाईलवरती गेम खेळायला आपण काय करतो? ऍप डाउनलोड करतो, है ना? बरोबर. तसंच ना अभ्यास करायचे पण ऍप असतात मुलांना. जसं गेमचा ऍप असतो की नाही, तसे अभ्यास करण्याचे पण ऍप असतात मोबाईलमध्ये आणि त्याच्यात खूप अभ्यास आपल्याला शिकता येतो. ठीक आहे, तर ही दुसरी पद्धत झाली अभ्यास करण्याची. आणि तिसरी पद्धत माहितीये काय आहे? जसे की पुस्तकं असतात माहितीये, आपल्या सगळ्यांना शाळेमध्ये पुस्तकं असतात है ना, आपण पुस्तकातून अभ्यास करतो. तर तशीच ई बुक पण असतात. पुस्तकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? बुक, है ना? काय म्हणतो पुस्तकाला इंग्लिशमध्ये? सांगा. बुक म्हणतो ना आपण, बुक. येस. तर जी बुक आपण कम्प्युटरवरती बघतो की नाही, जी बुक आपण कम्प्युटरवरती मोबाईलवरती बघतो त्याला ई बुक म्हणतात. हे बघा इथे लिहिलंय. ओके, सो मी थोडा वेळ तुम्हाला म्यूट ठेवते मुलांना, कारण की मधून मधून कोणाचे तरी माईक ऑन होतात ना, आवाज येतात त्यांचे आणि तुमचं लक्ष विचलित होते म्हणून. ठीक आहे, तर ज्या पद्धतीने आपल्याकडे आपले शाळेची वही असते, पुस्तकं असतात है ना, तर तशीच आपण जी ऑनलाईन पुस्तकं बघतो ना त्याला ई बुक म्हणतात. ठीक आहे, तर ती पण एक पद्धत आहे अभ्यास करण्याची. ठीक आहे, तर आपण काय बघितलं की मोबाईल वरती किंवा लॅपटॉप वरती अभ्यास करण्याचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. ठीक आहे, एक आहे क्लासमध्ये, आपण आता जसे ऑनलाईन वर्गामध्ये जॉईन झालोय असं एखाद्या वर्गामध्ये आपण जॉईन होऊन अभ्यास करू शकतो. दुसरी पद्धत आहे आपण एखाद्या मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करू शकतो. ठीक आहे, आणि त्या ऍप मधून पण आपल्याला अभ्यास करता येतो. आणि तिसरी पद्धत काय आहे की आपण पुस्तक पण मोबाईलवरती वाचू शकतो. ठीक आहे, ओके. अच्छा अच्छा, आता मला तुम्ही जरा विचार करा मुलांनो आणि मला सांगा बरं का, जर आपण मोबाईलवर अभ्यास करायला लागलो किंवा लॅपटॉपवर अभ्यास करायला लागलो तर त्याचा काय आपल्याला फायदा होईल किंवा काय फरक पडेल आपल्या आयुष्यामध्ये? सांगा, विचार करा थोडासा आणि सांगा मला. जर का आपण लॅपटॉप वरून अभ्यास करायला लागलो, हे बघा इथे चित्र दाखवले, एक मुलगा आहे तो लॅपटॉप वरून अभ्यास करतोय. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं काय फरक पडेल त्याच्याने? शाळेत पण तर अभ्यास करतो ना, मग परत आता लॅपटॉप वरून अभ्यास करायची काय गरज आहे बाबा, असं पण विचार करू शकतो की नाही आपण. पण तरी पण तो मुलगा लॅपटॉप वरून अभ्यास करतोय, काय गरज पडली त्याला? असं काय नवीन शिकायला मिळणार आहे त्याला लॅपटॉप मध्ये? काय वाटतं? माईक चालू करून सांगा मला. काय 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 महत्व असेल? शिकायला लागतं मला?
हा. मोठ्याने बोल बेटा, मोठ्याने बोल. बरोबर बोलतेस तू, बोल तू. हा, ऐकू नाही आला. ऐकू नाही आलं. परत बोलू मी प्रश्न. हो. हा, आता नीट ऐका बरं का. माईक म्यूट हो. करा पहिले, तुमचा माईक बंद करा. झालं. माईक बंद करा. मी करू का? ओके. मी प्रश्न असा विचारला की जर आपण लॅपटॉप वरून मोबाईल वरून अभ्यास केला तर काय फरक पडेल? आपण शाळेत पण तर अभ्यास करतोच आहे की नाही? मग आता वेगळं परत मोबाईल वरून किंवा लॅपटॉप वरून अभ्यास करायची काय गरज आहे? काय फरक पडेल? चांगलं समजतं, शिकायला मिळतं. गुगलवर चांगलं शिकायला मिळतं. ओके, व्हेरी गुड. चांगलं उत्तर आहे, व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे. अजून कोण ट्राय करेल? अजून पण सांगा मुलांनो. बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण प्रयत्न करा. तुमच्या शाळेचं नाव काय मुलांना? काय? तुमच्या शाळेचं नाव काय आहे? आता ज्यांनी उत्तर दिलं त्यांनी. कराडी आश्रम शाळा. कराडी आश्रम शाळा. अरे वा, व्हेरी गुड. कराडी आश्रम शाळा. कराडी आश्रम शाळा. व्हेरी गुड मुलांनी, व्हेरी गुड. तर ही मुलं म्हणतात की वेगळं काहीतरी शिकायला मिळतं, है ना? असं बोलताय ना तुम्ही? हो. येस, व्हेरी गुड. तर मी तुम्हाला सांगते मुलांनो की लॅपटॉपवर आणि मोबाईल वरती पण जर आपण अभ्यास केला तर काय फायदा होईल. ठीक आहे, आता हे लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिला फायदा हे आहे की तुम्हाला ना जगाच्या कान्याकोपऱ्यातली खूप वेगवेगळी माहिती शिकायला मिळते जर आपण लॅपटॉप वरून किंवा मोबाईल वरून अभ्यास केला असेल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण आपल्या शाळेतलीच फक्त पुस्तकं वाचत असतो तेव्हा आपल्याकडे खूप सीमित ज्ञान असतं, खूप तेवढंच मर्यादित ज्ञान असतं आपल्याकडे. पण जेव्हा आपल्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप असतो आणि त्याच्यावरती जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तर आपल्याला जगभरातलं ज्ञान मिळायला लागतं. ठीक आहे, वेगवेगळ्या जागी काय काय शिकवलं जाते. म्हणजे तुम्हाला अमेरिकेमध्ये एखादी गोष्ट जी शिकवली जाते ना ती पण तुम्ही आजकाल घरात बसून शिकू शकता. म्हणजे तुम्हाला आजकाल परदेशात शिक्षण प्राप्त करण्यासाठी परदेशात जायलाच पाहिजे असं काही नाही राहिलेलं आहे. ठीक आहे, किंवा तुम्हाला दिल्ली मधल्या एखाद्या शिक्षकाकडून शिकायचं ते पण तुम्ही घरात बसून शिकू शकता. ठीक आहे, अजून एक तुम्हाला याचं उदाहरण सांगू का? मला तुम्ही अंदाज लावून सांगा, तुम्हाला काय वाटतं मी कुठे राहत असेल? सांगा बघू, मी कुठे राहत असेल? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सगळे कुठे राहता मला माहितीये. सांगा सांगा. काय काय सांगितलं? मी म्हटलं की तुम्ही अंदाज लावा आणि ओळखून दाखवा की मी कुठे राहत असेल. तुम्ही सगळे नंदुरबारला राहा. हा, नंदुरबार. नंदुरबार. अच्छा, ओके. अजून कोण सांगेल? फक्त कराडी शाळेतलीच मुलं बोलतात. तळोदा. शहादा. शहादा. अच्छा, अजून कोण सांगेल? ओळखा ओळखा, काय वाटतं तुम्हाला? हा, अच्छा, कराडी शाळेतल्या मुलांना आता माईक बंद करा तुमचा. माईक, हा, व्हेरी गुड. कराडी शाळेतली मुलं आता एक्सपर्ट झाली, व्हेरी गुड. अच्छा, अजून कोण ट्राय करेल? ओळखा पाहू, तुम्हाला काय वाटतंय कुठे असेल मी आता? अच्छा, ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे, हरकत नाही. तर मी तुम्हाला सांगते मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी मुंबईचं नाव ऐकलंय? हा, मुंबईत नाही राहत मी मुंबईच्या जवळ एक नवी मुंबई म्हणून भाग आहे. ठीक आहे, मुंबई पासून खूप जवळ राहते मी, नवी मुंबईमध्ये.
आणि मी तिथून कनेक्ट झालीये आणि मी तुमच्याशी आता बोलतेय. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला का सांगतेय, मला शायनिंग नाही मारायचे की मी मुंबई जवळ राहते म्हणून. मला हे सांगायचंय तुम्हाला की आपण कुठेही बसून कोणाकडूनही कोणतीही गोष्ट शिकू शकतो. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला एवढ्या लांबून पण ऑनलाईन कनेक्ट होऊन तुमच्या मोबाईलद्वारे, तुमच्या लॅपटॉपद्वारे मी तुम्हाला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करते है ना, आणि तुम्ही शिकून घ्यायचा प्रयत्न करता. बरोबर आहे. तर हेच मी तुम्हाला उदाहरण देते की असंच तुम्ही उद्या जाऊन तुम्हाला काय काय तुमचे शिक्षक जे का तुम्हाला शिकवणार आहेत पुढे जाऊन, काय काय शिक्षक दिल्लीला राहतात, काय काय शिक्षक पुण्याला राहतात. असे खूप वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागातून तुम्हाला शिकवत असतात. काय काय शिक्षक, एक दोन शिक्षक आहेत ते कोलकात्याला राहतात. कोलकात्याचं नाव ऐकलं तुम्ही सगळ्यांनी? ऐकलंय? हा, कलकत्ता नाव ऐकलं तुम्ही शहरातून? येस, बंगालमध्ये आहे. येस, तर आपले काही शिक्षक आहेत ते तिकडे पण राहतात. तर हे सगळे शिक्षक वेगवेगळ्या भागात राहून सुद्धा आपण ऑनलाईन कनेक्ट होतो आणि ते तुम्हाला शिकवतात. ठीक आहे. येस, तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे मुलांनो ऑनलाईन शिकण्याचा. ठीक आहे, आणि दुसरा फायदा काय आहे की तुम्हाला ते सगळं शिकता येईल जे शहरातल्या मुलांना शिकता येतं. जसं मी काल परवाच्या दिवशी, नाही कालच आपण भेटलो होतो ना, काल मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की आमचा उद्देश काय आहे की शहरातल्या मुलांना ज्या गोष्टी शिकायला मिळतात त्या तुम्हाला पण शिकायला मिळायला पाहिजे है ना. तर हा ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून, येस, तर म्हणून हा दुसरा फायदा हा आहे की तुम्ही जर ऑनलाईन शिकायला सुरुवात केली तर तुम्हाला हळूहळू त्या सगळ्या गोष्टी यायला लागतील या शहरातल्या मुलांना येतात. ठीक आहे, ओके, हे समजलंय तुम्हाला? अरे व्हेरी गुड, किती हुशार मुलं आहात तुम्ही सगळे. एक्सलेंट. ओके, तर आता थोडेसे काही आणखी फायदे बघूया, छोटे छोटे अजून फायदे आहेत त्याचे. पहिला फायदा आहे वास्ट रिसोर्सेस, म्हणजे खूप सारी साधनं तुम्हाला मिळतात ऑनलाईन. ठीक आहे, जसं की आपण शाळेमध्ये आपल्या, जेव्हा मी पण शाळेमध्ये होती तेव्हा पण काही मोजकी पुस्तकं असायची, एक लायब्ररी असायची. हा, तर ते खूप आपल्याकडे एक सीमित साधन असतं अभ्यासाचं. पण ऑनलाईन शिकण्याची काही सीमाच नाहीये, तुम्ही किती पण शिकू शकता है ना, कोणत्याही विषयाबद्दल. तुम्हाला अर्थशास्त्र शिकायचंय, तुम्हाला विज्ञानाबद्दल भरपूर नॉलेज घ्यायचंय, तुम्हाला प्राण्यांबद्दल शिकायचंय, तुम्हाला जर समुद्री जीवांबद्दल शिकायचंय, तुम्हाला जे शिकायचंय ते तुम्ही शिकू शकता. दुसरा फायदा आहे की तुम्ही एक्सपर्ट लोकांकडून शिकू शकता. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपले काही काही शिक्षक जे आहेत ते खूप वेगवेगळ्या भागात राहतात आपल्या भारत देशाच्या. हा, तसंच तुम्ही ऑनलाईन जर शिकायला तुम्हाला माहिती पडलं एकदा की ऑनलाईन कसं शिकायचंय, तुम्ही जगातल्या कोणत्याही एक्सपर्ट माणसाकडून पण शिकू शकता ऑनलाईन. ठीक आहे, आणि तिसरा फायदा आहे इंटरॅक्टिव्ह कंटेंट, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कसं शिकायचंय हे तुम्हाला कळायला लागतं. हा, ऑनलाईन काही क्विज असतात त्याच्या माध्यमातून कसं शिकायचं, म्हणजे ऑनलाईन शिकण्याची पण एक वेगळी थोडीशी पद्धत आहे, ती पण तुम्हाला कळायला लागते हळूहळू. ठीक आहे, तर हे छोटे छोटे फायदे होते. ओके, पण तुम्हाला काय वाटतं मुलांनो की हे ऑनलाईन शिकणं एवढं सोपं असेल का? काय वाटतं तुम्हाला, हो वाटतंय की नाही वाटत? ऑनलाईन शिकणं सोपं आहे की अवघड आहे? गावात राहून, म्हणजे आपण गावात आहोत आणि आपल्याला ऑनलाईन शिकायचंय, तर काय वाटतं तुम्हाला, अवघड आहे की सोपं आहे? मी माईक ऑन करते, ऑनच आहे. सांगा. प्रियंका मॅडमच्या इथून मुलींनी हँड रेस केलाय. थम्सअप दाखवताय की थम्स डाऊन दाखवताय मुलांना तुम्ही? किंवा तुम्ही माईक ऑन करून बोललात तरी चालेल. बोला. सोपं वाटतंय तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. प्रियंका मॅडमच्या इथून काय वाटतंय मुलींना? प्रियंका मॅम, तुमच्या इथून ना माईक, मला वाटतं 2 डिव्हाइस जॉईन असल्यामुळे ना आवाज इको होतोय. इको होतोय का मॅम? हो, आता नाही होते, मगाशी होत होता. ओके,
हा बोला मुलींना, तुमचं काय उत्तर आहे? सांगा सांगा, मला आवाज नाही येते, मोठ्याने बोला. सोपं. ओके, व्हेरी गुड. सोपं वाटतंय तुम्हाला, व्हेरी गुड. ऍक्च्युली सोपं आहे, एवढं अवघड नाहीये, पण थोडे चॅलेंजेस आहे त्याच्यामध्ये, काही आव्हानं आहेत. ठीक आहे, खूप सोपं नाहीये बरं का, आपल्याला वाटतंय तेवढं सोपं नाहीये, काही आव्हानं आहेत. आता ही आव्हानं काय आहेत ते मी तुम्हाला सांगते, आणि आपण ह्या आव्हानांवरती मात कशी करू शकतो जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अभ्यास करता येईल. ठीक आहे, ते पण आपण बघूया. ठीक आहे, सगळ्यात पहिलं आव्हान काय आहे माहितीये मुलांना? हे खूप ठिकाणी आहे, खूप साऱ्या ग्रामीण ठिकाणी हे आव्हान आहे की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? की कम्प्युटरची लॅब नसते बऱ्याच ठिकाणी. हा, मुलांना म्हणजे मुलांना ऑनलाईन अभ्यास कसा करायचा हे शिकण्यासाठी त्यांना त्यांच्यामध्ये जागरूकता नसते. तर ही जागरूकता आता हळूहळू तुमच्यामध्ये यायला लागली, आता तुम्हाला समजायला लागले है ना. आता मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे तुम्हाला समजलं की आपण ऑनलाईन पण अभ्यास करू शकतो, है ना. आणि आपण अभ्यास केला तर आपल्याला किती फायदा होईल हे आता तुम्हाला कळायला लागले. पण तुमच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना माहितीये काही गोष्ट? माहितीये? नाही माहिती, है ना. मग हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये ही गोष्ट की आपण ऑनलाईन पण अभ्यास करू शकतो, आणि कसा करू शकतो हे माहितच नाहीये लोकांना. तुम्ही इथे काय करू शकता हा चॅलेंज दूर करायला? की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही सांगा की आपण ऑनलाईन, येस, आणि आपण कसं ऑनलाईन अभ्यास करायचं हे तुम्हाला आता हळूहळू आपण या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला शिकवू. ठीक आहे. दुसरा चॅलेंज काय आहे की स्किल्स नाहीये. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत की नाही. तुमच्यापैकी कोणीच कम्प्युटर नाही वापरला आतापर्यंत? आता काही नवीन मुलं जॉईन झाली आहेत मला दिसत आहेत. मी परत हा प्रश्न विचारते, मला सांगा मुलांना, मी सगळ्या शिक्षकांना विनंती करते एकदा त्यांनी कॅमेरा ऑन करून मुलांना दाखवावं मला. माझा प्रश्न आहे मुलांना असा, तुमच्यापैकी कोणी कोणी कम्प्युटर वापरला आतापर्यंत? त्या मुलांनी हात वरती करा. कोणी कोणी कम्प्युटर वापरलाय? जोगणीपाडा शाळेतून मुलांनी वापरलाय. प्रियंका मॅमच्या इथून ओके विद्यार्थी आहेत त्यांनी वापरलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, खाली करा मुलांना. ओके, तर आपण बघू शकतो मुलांना की आपण एवढ्या सगळ्या शाळेतली विद्यार्थी आता जॉईन आहेत, पण त्यातनं फक्त 2च शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हात वरती केला, आणि ते त्यांचं म्हणणं असं की त्यांनी कम्प्युटर वापरलाय, आणि बाकीच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हात वरती नाही केला, याचा अर्थ त्यांनी आतापर्यंत कम्प्युटर नाही वापरला, है ना. तर मुळातच तुम्हाला ह्या गोष्टींचा वापरच कमी मिळालेला आहे. तर हा दुसरा चॅलेंज आहे. ठीक आहे, तर हा पण आपण दूर कसं करू की तुम्हाला हळूहळू कम्प्युटर मिळतील. ठीक आहे, तुम्हाला हळूहळू संस्थेकडून किंवा गव्हर्नमेंट कडून लॅपटॉप मिळतील, कम्प्युटर्स मिळतील, ज्याच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकाल. ठीक आहे, चालेल. तुम्ही सगळ्या एक्साइटेड आहात शिकायला? येस, व्हेरी गुड. ओके, एक मिनिट हा, माझी स्क्रीन दाखवतो तुम्ही. ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट जी आहे मुलांना, की आपल्याला काय करायचंय की तुम्हाला हळूहळू जसं जसं शिकायला मिळेल ना की कम्प्युटरवर कसा अभ्यास करायचंय, हा, किंवा लॅपटॉपवर कसा अभ्यास करायचंय, हे तुम्हाला जसं जसं शिकायला मिळेल, तुमचं काम काय आहे की तुम्ही तुमच्या छोट्या भाऊ बहिणींना किंवा तुमच्या खालच्या वर्गातले जी मुलं आहेत तुम्ही त्यांना शिकवाल. ठीक आहे, तुम्ही कराल हे? येस, येस, व्हेरी गुड. ओके, त्याच्यामुळे काय होईल, आता बघा मी तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांना शिकवू शकते का? नाही, पण मी तुम्हाला शिकवू शकते. ठीक आहे, तुमचा एक वर्ग आता जॉईन झालाय, प्रत्येक शाळेतून एक एक वर्ग, 2 2 वर्ग जॉईन. आता मी तुम्हाला शिकवते, तुम्ही तुमच्या छोट्या मित्रमैत्रिणींना शिकवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे जे ज्ञान आहे कम्प्युटरचं ते एकमेकांना वाटूया. ओके, आम्हाला कॉम्प्युटर कोणी देणार? तुम्हाला कम्प्युटर आम्ही प्रयत्न करू मुलांना की प्रत्येक शाळेमध्ये
किमान 10 ते 15 लॅपटॉप तरी मिळावे. आम्ही गव्हर्नमेंटला आपले जे कलेक्टर मॅडम आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत की तुम्ही तुमच्या शाळांमध्ये त्यांनी लॅपटॉप द्यावे. ठीक आहे. आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला लॅपटॉप देण्याचे. ठीक आहे. ओके. आता तुम्हाला मगासपासून तर मी तुम्हाला खूपच थिअरी सांगितली, म्हणजे मी तुम्हाला खूपच काय म्हणू शकतो ज्ञान सांगितलं मी तुम्हाला की बाबा ऑनलाईन अभ्यास केल्याने असं होतं, ऑनलाईन अभ्यास केल्याने तसं होतं. पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल ना की खरंच कधी झालंय का असं, खरंच कोणाला फायदा झालाय का आतापर्यंत ऑनलाईन अभ्यास करून, है ना? तर ह्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल पण आहे. खरोखर मध्ये असं झालेलं आहे. असे खूप विद्यार्थी आहेत आमच्याकडे ज्यांनी आमच्यासोबत ऑनलाईन अभ्यास केला आणि त्यांना खूप अभ्यासात फायदा झाला किंवा त्यांना करिअर मध्ये फायदा झाला, असे खूप विद्यार्थी आहेत. ठीक आहे. तर त्याच्यापैकी ना इथे 3 उदाहरणं मी दाखवते तुम्हाला. पहिलं आहे, एक सपना नावाची मुलगी होती आमच्या क्लासमध्ये, बिहार मधली. बिहार माहितीये तुम्हाला? बिहार नावाचं एक राज्य आहे आपल्या देशात. येस. तर बिहार, आम्ही सुरुवातीला आमची संस्था जी आहे ती बिहारमध्ये शिकवायची मुलांना. तर तिथे एक सपना नावाची मुलगी होती आणि ती रोज आमच्यासोबत रोज अभ्यास करायची ऑनलाईन. ठीक आहे. आणि तिने इतका चिकाटीने अभ्यास केला त्याच्यामुळे ती तिच्या 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर आला तिचा. आणि तिला गणितामध्ये तर पैकीच्या पैकी 100 पैकी 100 मार्क पडले होते मुलांना. ठीक आहे. हा एक फायदा आहे की ऑनलाईन अभ्यास होऊ शकतो आणि आपल्याला खूप फायदा पण होऊ शकतो त्याचा. ठीक आहे. दुसरा आहे, एक आशिष नावाचा मुलगा होता बिहार मधलाच. ठीक आहे. तो थोडासा मोठा होता, म्हणजे त्यांनी कॉलेज पास केलेलं. त्यांनी कोडिंग शिकला होता. तो कोडिंग म्हणजे कम्प्युटरवरती कसं काम करायचं असतं ते. आणि मग तो आता त्याच्या गावातल्या मुलांना कम्प्युटर शिकवतो. ठीक आहे. तर तो आमच्यासोबत ही गोष्ट शिकला होता जेव्हा तो लहान होता तो. ठीक आहे. आणि आकाश नावाचा एक मुलगा आहे महाराष्ट्रामध्ये आमच्यासोबत जो शिकत होता आणि त्याला स्कॉलरशिप मिळाली जेव्हा तो आमच्यासोबत शिकत होता. त्या अभ्यासाच्या आधारावर त्यांनी स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली. ठीक आहे. तर अभ्यास आपण कुठूनही करू शकतो. जर आपल्यामध्ये जिद्द असेल, आपल्यामध्ये इच्छा असेल शिकण्याची, आपण कुठूनही अभ्यास करू शकतो आणि काहीही बनू शकतो. ठीक आहे. ओके. अच्छा, आता मला सांगा मुलांनो, तुमच्यापैकी कोणी कोणी ठरवलंय की तुम्हाला काय बनायचंय मोठं झाल्यावर? त्यांनी हात वरती करा. तुम्ही अजून लहान आहात मला माहितीये, पण तरी पण कोणी कोणी ठरवलंय? अरे बापरे, एवढ्या सगळ्या मुलांनी ठरवलंय. अरे वा. अच्छा, कोणाला तरी एकाला मी नाव घेते, त्यांनी सांगावं. जोगणीपाडा शाळा जी आहे, जोगणीपाडा शाळेतून अनम्यूट करून कोणीतरी एकाने सांगा बघू तुम्ही काय ठरवलंय. जोगणीपाडा शाळा. मुलांना माईक चालू करा. तिथे शिक्षक आहेत का मुलींना तुमच्या जवळ? अच्छा, ते जोगणीपाडा शाळा जोपर्यंत माईक चालू करते तोपर्यंत आपण गजानन सरांच्या इथून विद्यार्थ्यांना विचारूया. सांगा, कोणीतरी एकाने सांगा. अच्छा, पहिले जो विद्यार्थी बसलाय त्यांनी सांगा. हा, बोल बोल. पोलीस. आणि तुझं नाव काय बेटा? नितीन. व्हेरी गुड नितीन. पोलीस. अच्छा, अजून कोणी ठरवलंय? डॉक्टर कोणी ठरवले? डॉक्टर शिवानी. अच्छा, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय बनायचं ते सांगा. ठीक आहे. शिवानीला डॉक्टर बनायचं. व्हेरी गुड. अरे वा, डॉक्टर, पोलीस. अजून प्रियंका मॅमच्या इथून पण कोणतरी बोलतो. अच्छा, तरहाडी शाळा आता तुम्ही म्यूट करा. आता आपण दुसऱ्या शाळेला चान्स देऊ. ठीक आहे. ओके. हा, प्रियंका मॅमच्या इथून बोला. मोठ्याने बोल बेटा. ऑफिसर असं बोललीस तू?
मॅम आवाज येत नाही, प्रियंका मॅम. हॅलो. अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे मॅम, म्यूट करा तुम्ही. रामचंद्र सरांचं तुम्ही सांगताय का? बोला मुलींनो. कोण सांगेल? किंवा अच्छा हा, जोगणीपाडा शाळा. येस मुलींनो बोला, माईक चालू करा. बोला बोला. बेटा आवाज येत नाही. थांब 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 बेटा, आवाज येत नाहीये. माईक ऑफ आहे, माईक ऑन कर. ते माईकचं बटन आहे बघ, जिथे तू आता हँड रेस केलास ना. जोगणीपाडा शाळा, तुम्ही काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत सर, पण आवाज येत नाहीये. तुम्हाला माईक ऑन करावा लागेल. माईक किती खाली खाली स्क्रीन वरती बघा, माईकचं एक बटन आहे. हो हो. हॅलो. हॅलो, येस सर, येतोय आवाज. येस येस. अरे कुठे गेली मुलगी? तुझं नाव काय बेटा? सुकन्या. तमन्ना. वा, तमन्नाला पोलीस बनायचंय. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. अच्छा, अजून कोण आहे? खूप साऱ्या मुलींनी हँड रेस केलेला आहे इथे. मी डॉक्टर बनणार आहे. अरे वा, तुझं नाव काय बेटा? आशिष. आशिषला डॉक्टर बनायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून? अच्छा, अजून कोणाला बोलायचंय? जोगणीपाडा शाळा, खूप साऱ्या मुलांनी ऍड्रेस केलेला. येस, बोल बेटा. काय बनायचं बेटा? परत बोल. पोलीस. वकील. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड बेटा. अजून कोण बोलतंय जोगणीपाडा शाळेतून? डॉक्टर. अरे वा, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. ओके ओके, बसा बसा बसा. खूप छान मुलांनो. अच्छा, मला सांगा, तुमच्यापैकी शिक्षक कोणाला बनायचंय? शिक्षक कोण आहेत ते? भविष्यातले शिक्षक कोण कोण आहेत? कोणीच नाही शिक्षक. शिक्षक बनायचे. अरे व्हेरी गुड बेटा. तुझं नाव काय आहे? काय? परत बोल बेटा. लकी. लकी, व्हेरी गुड. किती छान नाव आहे तुझं. आणि बाकीच्या शाळांना पण मी सगळ्यांना विचारते हा प्रश्न. सगळ्या शाळांना प्रश्न आहे की शिक्षक कोणाला बनायचंय? आणि शिक्षकच नाही झाले तर मग शिकवणार कोण? कोण कोणाला शिकवणार आता? हा, अरे बापरे, हा तर मोठाच प्रॉब्लेम. अच्छा, गजानन सरांच्या इथून एका मुलीने हात वर केलेला आहे. व्हेरी गुड. मुलांना, तुमच्यापैकी ज्यांना आता कळत नाहीये, काही मुलं असे आहेत की ज्यांना नाही माहिती अजून की काय बनायचं मोठं झाल्यावर, आहे ना? कोण कोण आहेत असे ज्यांना नाही माहिती काय बनायचंय मोठं झाल्यावर? कन्फ्युजन आहे अजून पण? हात वरती करा. काही प्रॉब्लेम नाहीये. मी पण अशीच होती. मला तर 10वी पर्यंत माहितीच नव्हतं, कळतच नव्हतं मला काय बनायचंय. आणि ह्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. अजून छोटे आहात तुम्ही, है ना? तर ज्यांना अजून नाही माहितीये की त्यांना काय बनायचंय, तुम्ही विचार करा शिक्षक बनण्याबद्दल पण. ठीक आहे. अच्छा, आणि मला सांगा, शेती कोणाकोणाला करायची आहे? अरे वा, व्हेरी गुड. चला, शेतकरी आहेत म्हणजे आपल्याला जेवायला मिळणार आहे भविष्यात. ओके ओके, व्हेरी गुड. तुमच्यापैकी तुम्हाला मी सगळ्यांना प्रोत्साहित करेल की आपल्याला म्हणजे आपण गोष्टी करतोय की आपल्या सगळ्यांना शहरातल्या मुलांसारखं खूप शिकायचं आहे, पण आपण आपली मुळं सोडायची नाहीयेत कधीच मुलांनी. ठीक आहे.
शेती हा आपल्या देशाचा पाया आहे आणि आपण जर शेतीच सोडून दिली तर आपण सगळेच उपाशी मरू भविष्यात. ठीक आहे. हल्ली आपण बघतो की लोकांना शेती करायचीच नसते. तर आपण असं नको करूयात. ठीक आहे. सगळेच जण डॉक्टर आणि इंजिनियर झाले, वकील झाले तर कसं चालेल? वेगवेगळे करिअर आहेत की नाही, है ना? तर आपण वेगवेगळे करिअर चूज करूया, है ना? येस. तुम्हाला आजच्या या क्लासमधून थोडंसं काहीतरी शिकायला मिळालं मुलांना? असं वाटतंय तुम्हाला थोडंसं काहीतरी नवीन शिकायला मिळालं? ओके, ठीक आहे, चालेल. काही काही मुलं लेट जॉईन झाली आहेत, पण काही हरकत नाही. आपण ही क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपमध्ये देऊ. ठीक आहे. आणि तुमचे शिक्षक तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतील. ठीक आहे. आता आपण भेटूयात सोमवारी. ओके. सोमवारी 4 वाजता. ओके. तुमचे शिक्षक जर विसरले तर तुम्ही त्यांना आठवण करून द्यायची. ओके. व्हेरी गुड. ओके मॅडम. ओके. चला मग आता आपण जाऊया. टाटा. थँक्यू मॅडम. बाय.